टेम्पो चालकासोबत हुज्जत घालत त्याला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करणाऱ्या वाहतूक शाखेच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ वरिष्ठांनी निलंबित करण्यात आले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेऊन सदरील कारवाई केल्याचा खुलासा त्यांनी 27 जून 2024 रोजीच्या निलंबन पत्रात केला आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार नांदगाव शहरातील औद्योगिक परिसराच्या चौकात सायंकाळी वाहतूक शाखेचे हवालदार नितीन तुळशीराम व्यवहारे व सुधीर उत्तमराव मोरे यांनी राजनगावच्या दिशेने जाणारा टेम्पो चालक अमोल महादू पवार यास चौकात अडवून बेदम मारहाण केली। कर्मचाऱ्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली। सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच दिवशी 27 जून 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1941 मधील कलम 25 अन्वये बहाल केलेला अधिकार व शक्तीचा वापर करून महाराष्ट्र पोलीस शिक्षा आणि अपील नियम 1956 मधील नियम क्रमांक 3 चे उपनियम अ2(1) फोटो नियम अन्वये पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी या दोन्ही वाहतूक पोलिसांना तात्काळ निलंबित केले आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।